मला बरं वाटतं. काय म्हणतो, सत्य सर्व मानाचं, हेच मला बरं. म्हणजे सत्याची मला बरी वाटते, सत्य मानणे बरे असे मला वाटते. चुकत असेल तर चूक, खोटे होत आहे हे कृपा करून सांगा मला, हे श्रीगुरु म्हणतात. शिष्य सत्याची अनुभवाच्या विरुद्धच आहे. सत्याची कशी कशी आहे ती, कसे ते पहा. ज्या क्षणी सुप्तीचे ठिकाण रजत भ्रम होतो त्या क्षणी सत्य रजताची उत्पत्ती होते. सत्य रजताची उत्पत्ती होते. कशी विरुद्ध आहे असे सत्यातीवाद्याचे मत आहे. जेव्हा सुप्त देशात सत्य रजताची उत्पत्ती असते तेव्हा तर सुप्तीशी अग्निसंयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये सुप्ताचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. सत्याती कशी विरोधात आहे, ज्या वेळा काय होतं, सुप्तीवर रजताची काय होते, उत्पत्ती होते. लक्षात. त्याला मग आग्नी लागला म्हणजे त्या सुप्तीला, म्हणजे सुप्ती म्हणजे रजत म्हणजे चांदी. तर आग्नी लागला झाला तर उत्तर क्षणामध्ये सुप्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही. म्हणून त्या सुप्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झाले रजत सापडली पाहिजे. काय झालं पाहिजे, शक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झाले रजत सापडले पाहिजे. चांदी सापडली पाहिजे. पण सापडते का, नाही. ते तर सापडत नाही. जर असे म्हणेल की अग्निसंबंधाने सुप्तीप्रमाणे रजतही भस्म झाले, काय म्हणतो, सुप्ती बरोबर ते रजतही भस्म झाले, रजत सापडत नाही, तर हे म्हणणे बरोबर नाही. कारण रजत ही धातू आहे. रजत काय आहे, धातू. त्याचे गंधाधिका वाचून केवळ अग्निस्वयंमध्ये भस्म होणार नाही. काय होणार नाही, भस्म होणार नाही. याकरता भ्रमस्थली सुप्त देशात सत्य रजत उत्पन्न होते हे म्हणणे बरोबर नाही. सुप्ती देशामध्ये सत्य रजत उत्पन्न होतं हे काय होत नाही, बरोबर नाही. शिवाय एकाच रजविषयामध्ये कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भूरेषा, कोणास जलधारा अशा रीतीने 10 पुरुषात जेव्हा 10 भ्रम होतो. शिवाय एकाच रज्जुदेशामध्ये कोणाला काय वाटतो, सर्प दिसते बरं, कोणाला काय वाटतं यार माळ पडले सर वाटते, कोणाला काय वाटतं दंड आहे काठी दिसते, कोणालाच काय वाटतं अरे नाही जमिनीत भळ पडली, कोणाला काय वाटतंय जमिनीला वाटतं नाही जलधारा म्हणजे पाणी असं टाकले कोणते. असे किती पदार्थ झाले. 10 पुरुषाला जेव्हा 10 प्रकारचा भ्रम होतो, काय होतो, 10 पुरुष तेव्हा इतक्या सत्य पदार्थाचे अवया लहानशा रज्जुदेशात म्हणे मध्ये राहणे असंभून्य आहे. 10 पदार्थ एका देशात राहतील का, ते रज्जूच्या ठिकाणी नाही राहणार. सत्य मानलं तर बरं का. वेदांत मतात दंडादी शेकडो पदार्थ विद्येपासून उत्पन्न होतात म्हणून व्यवहारही रज्जूची जागा मुळीच आढळत नाही. सत्य मानल्यानंतर हा असणारा प्रकार घडतो. काय घडतो, एवढे पदार्थ एका ठिकाणी राहत नाही. आणि रचने मानले ना मग किती राहू शकतात. रज्जू उत्पन्न होतात म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच आढळत नाही. स्वप्नामध्ये सर्वच्या आत नद्या प्रवाही शेकडो पदार्थ अन्वेषण उत्पन्न होतात. जेव्हा स्वप्न पडतं की नाही, स्वप्न काय दिसतंय, डोंगर दिसतंय, नदी दिसते का नाही, सर्व दिसतंय. मग आणि रचने उत्पन्न होतात ना, ते उत्पन्न होतात. पण त्या जागा नाही असे होत नाही. होतं का, जागा आहेच. किती जरी अन्वेषण पदार्थ किती झाले पाहिजे काय होतं, किंवा त्याचे ओझेही वाटत नाही. ही अडचण निवृत्त होण्याकरता सत्यातीवादी रज्जू ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जसा जागा अडीत नाही त्यास वजनही नसते असे म्हणेल तर दंडाधिकांना सत्य मानणे विरुद्ध आणि निष्फल होईल. सत्य म्हणताच येत नाही, म्हणजे सत्याती बरोबर नाही. दंडाधिकाची प्रती मात्र होते, त्याच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही असे म्हणेल तर ज्ञानवृत्ती ख्यातीचेच मत सिद्ध झाले. ख्यातीचं मत सिद्ध झालं अनिर्वचनीय ख्यातीचे. शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्नारे पदार्थ फक्त त्या दोषवानासच दिसतो, दुसऱ्याला दिसत नाही, सर्वात दिसत नाही. जर तो व्यवहारिक सत्य असेल तर घटाधिकाप्रमाणे सर्वात दिसला पाहिजे. सत्य असलं दिसेल का, नाही दिसणार. त्याचा अर्थ सत्याची मानणी बरोबर नाही. जर तो व्यवहारिक सत्य असेल तर
घटाधिकाप्रमाणे सर्वात दिसला पाहिजे आणि दोषापासून झालेले पदार्थ अग्नी किंवा जल त्यापासून दाह किंवा शीतलता होत नाही, म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. काय नाही? पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. ज्या ब्रह्मामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांनाच दिसत नाही, स्थानाचा रोध करीत नाही. काय करत नाही? स्थानाचा रोध करत नाही किंवा त्याच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही, अशा पदार्थात सत्य म्हणणे विद्वानास हास्यास्पद आहे. अशा रीतीने सत्यादिवाद अत्यंत निर्युक्तिक आहे, म्हणून सर्वथा त्याज्य आहे. सत्यादिवाद काय आहे? बरोबर नाही. अन्योन्य ख्यातीच आदरणीय आहे. मिथ्या पदार्थ हर्षविद्याचं कारण कसे होतात याविषयी शंका समाधान. मिथ्या पदार्थ, मिथ्या म्हणजे काय? खोटे. खोटे, सत नाही, असत नाही, त्याला म्हणतात मिथ्या. महाराज वेदांत मतात जर रजत आणि सर्प मिथ्या आहे, तर रजत पाहून हर्ष व सर्प पाहून विषाद का होतो? मिथ्या आहेत ना. रजत पाहून आनंद आणि सर्प पाहून विषाद म्हणजे दुःख का होतं? श्री गुरु म्हणतात, बाबा रे, अनिर्वचनीय ख्यातीविषयी नाही, श्री गुरु राहिला का? अरे हर्षविषयाचं कारण साक्षात पदार्थ असून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण असते. पदार्थावरील काय असते? अनुकूल प्रतिकूल बुद्धी असते. म्हणून हर्षविषयास होता पदार्थाचे सत्यत्व किंवा मिथ्यात्व हर्षविषयाचं कारण नाही तर मिथ्या नाटक किंवा बाजीराचा खेळ पाहून असे झाला नसता. त्याचा अर्थ काय? प्रतिकूल बुद्धी ही असणारे हर्षविषयाच कारण आहे. अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. कशाविषयी शंका समाधान? अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका आणि समाधान. म्हणतो, अहो ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या. काय केल्या? त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय कल्पना केली आहे, परंतु या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी तारून पाहण्यास काही साधन दिसत नाही. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्याची मते दूषित मानून निर्जय ख्याती प्रामाणिक आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. म्हणून तसा अनुभव असल्यास सांगा. काय करा? अनुभव असल्यास सांगा. श्री गुरु अनुभव. श्री गुरु म्हणतात, अनुभव स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतःकरणावरती बाहेर न जाता अतच अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याचा विद्या तमोगुणांपासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात. पण त्या विद्या अंतःकरण साक्षी चैतन्यस्थिता विद्येच्या तमोगुणापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याच विद्येच्या सत्वगुणापासून त्या पदार्थ ज्ञान उत्पन्न होते. पाठीमाग गेले ना, काय गेलं? हे हाच विषय गेलाय. सर्प आणि सर्पचं ज्ञान गेलाय ना? गेलंय. सर्प आणि सर्पज्ञान. सत्वगुणाचा परिणाम काय? अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम काय? सर्पज्ञान. कोणतं ज्ञान? सर्पज्ञान. आणि तमोगुणाचा परिणाम काय? सर्प आणि सर्पज्ञान. अलग लक्षात. सर्प आणि सर्पज्ञान. सत्वगुणा पुरुष पदार्थ ज्ञान उत्पन्न होते, ते दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. याप्रमाणे शरीर बाहेर जो सर्पाधिक शरीराच्या आत स्वप्न पदार्थ विधेकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. म्हणून पदार्थाच्या उत्पत्तीविषयी मृत्यू ख्यातीच मानणे आवश्यक आहे. आणि हे सर्व अनिर्वचनीय पदार्थ साक्षी भाष्य आहे. कसे ते? साक्षीकडून प्रकाशन होणारे. साक्षी ज्या पदार्थ या विद्येवरतीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. साक्षी काय करतो? ज्या पदार्थाने प्रकाशन करतो. रज्वाधिकारचे ठिकाणी अनिर्वचनीय, सर्पाधिकाने त्याचे ज्ञान या दोन्हीस भ्रम किंवा अध्यासही म्हणतात. तो भ्रम अविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त आहे. काय आहे? ब्रह्मविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त. असं तिचा अर्थ. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय.